फक्त आजचा आणि उद्याचा दिवस हा ताण सहन करायचा आहे। तुम्ही तणावात असाल मला माहिती आहे, सगळेच आहेत आणि जेवढे एक्झाम द्यायचे असतात त्याच्या आधी हा तणाव असतो। आपल्याला असं वाटत असतं की आपली रिव्हिजन व्यवस्थित झाली नाही आहे, आपल्याला आठवेल की नाही, पण तिथं सगळं आठवतं। अजिबात निगेटिव्ह थॉट्स येऊ द्यायचे नाही आहे, तुम्हाला सगळंच आठवणार आहे। तुम्ही फक्त वाचत राहा। फक्त दोन गोष्टींसाठी हा एक छोटासा मेसेज मला द्यायचा आहे। एक की तुम्हाला जर रात्रभर जागून रिव्हिजन करायची असेल किंवा रात्री लेट नाईट रिव्हिजन करायची असेल तर तो आजचा दिवस आहे। उद्या आपल्यापैकी कोणीच आपल्या क्लासेसचं रात्री 11 नंतर जागणार नाही। तुम्ही 7-8 तास झोप घेणार आहात शांततेत। जागरण जे काय ज्या गोष्टी राहिल्या त्या राहिल्या, उद्या 11 वाजेपर्यंत जेवढं रिव्हिजन झालं तेवढंच। त्याच्यामुळं जर जागायचं असेल तर आज थोडंसं जागा, उद्या दिवसभर आणि रात्री 11ला झालं की बस। त्याच्यानंतर उद्याचं परवाचं रुटीन काय असेल याला एक उद्या 5 मिनिटाचा मेसेज मी तुम्हाला देईल। पण आत्ता माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आज जागरण करायचं असेल तर थोडंफार करा। आजही मला असं वाटतं की 5-6 तास झोप घ्या रात्री, जेणेकरून उद्याचा जो काय दिवस असेल तो पूर्ण दिवस रिव्हिजन प्रॉपर होईल आणि सगळेच जण व्यवस्थित खातील। आजही व्यवस्थित जेवण करा, उद्याही व्यवस्थित जेवण करा। जेवढं तुमच्या ब्रेनमध्ये कार्बोहायड्रेट्स ब्रेनला प्रोव्हाइड होतील किंवा जेवढं ब्रेनला ब्लड सप्लाय प्रॉपर असेल आणि त्याच्यामध्ये शुगर जास्त असेल तेवढा ब्रेन फ्रेश राहतो आणि जास्त प्रॉपर रिव्हिजन होतात। एक पॉईंट नंबर 2 की उपाशी न राहता रिव्हिजन तर करायचीच आहेत। आणि सेकंड थिंग, अजिबात तणाव घेऊ नका। निगेटिव्ह थॉट्स आले तरी त्याला इग्नोर करा। फक्त आजचा आणि उद्याचा दिवस वाचत राहा, आठवणार आहे। अजून सेंटर्स एकदा ॲड्रेस कन्फर्म करा, शक्य असेल तर उद्या एक चक्कर मारून या किंवा घरच्या कोणाला तरी पाठवून द्या। कारण काय होतं, सेम इन्स्टिट्यूटच्या 2-3 ब्रांचेस असतील, सेम संस्थेच्या 1-2 ब्रांचेस असतील तर आपल्याला वाटतं की, आणि असं घडलेलं आहे, तर आपल्याला वाटतं हे जवळचं असेल आणि ते निघतं दूरचं कुठलं तरी, किंवा दूरचं असेल निघतं इथलं। तर म्हणून सेंटरचे ॲड्रेस कन्फर्म करा। बाकीचं मी परवाचं काय रुटीन असेल उद्या 5 मिनिट बोलेल, तेवढं एक बघून घेसाल। आज सगळे पोटभर जेवण करतील, 5-6 तास झोपतील, रात्री जागायचं तर आज जागा, उद्या कोणीच जागणार नाहीये। 8-8.5 तास झोप घेऊनच तुम्ही पेपरला जाणार आहात। बाकीचं काय ते उद्या बोलतो। ऑल द बेस्ट। काही वाटलं तर फोन करा।